चला नावा टीम तुम्हाला विनंती केली जाते आपण सारे खेळूया आपला सन्मान हनुमान मोकल यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला जसा सामना हा संपेल त्याच्यानंतर विनर वर्सेस विनर हा सामना खेळवला जाईल याची दखल घ्या. विनर वर्सेस विनर मॅच होईल त्यामुळे नावा टीम तुम्ही कुठेही जाऊ नका. लगेच पुढची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. त्या मॅचला आपण सुरुवात करूया. एकीकडे चांभारली संघ आणि त्यांच्या विरोधात वाशीगाव संघाला आपण पाहताय. टॉस जिंकला वाशीगाव संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला चांभारली टीम बॅट्समन पाठवा मैदानामध्ये प्लीज, कारण 10 वाजून 11 मिनिटं होते आणि सध्या बी लॉट मधली आपण दुसरी मॅच पाहतो. वेळेवरती स्पर्धा आज पूर्ण केली जाईल याची दखल घ्या आपण. महेश इंटरप्राइजेस महेश शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. सुदेश शेठ पाटील यांना आपण पाहत्या या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार. न्हावा टीमच्या खेळाडूंचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून जे पहिला सामना जिंकलेत. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. वाशीगाव टीम फार महत्वाची मॅच आहे आणि हा सामना चांगलाच रंगू शकतो. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये राजेंद्र भगत सर आमच्या सोबत जोडले गेलेत. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांच्या समवेत समालोचन आणि आज परीक्षित शिंदे हे देखील आहेत ज्यांचा आवाज आज आपण ऐकताय. उरण पूर्व विभागामध्ये सातत्यानं ज्या समालोचकांचा आवाज ऐकावयास मिळतो ते आमचे परीक्षित शिंदे यांना देखील आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकणार आहोत. मॅचच्या दिशेने जाऊया. बी लॉट मधील फार महत्वाचे आणि एक दमदार सामना मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच वाशीगाव संघाने टॉस जिंकला. गॅरो या संघाची ओळख आहेत आणि काही दिवसाअगोदर आपण चांभारलीचा सुपर डुपर खेळाडू रजत मुंडेला ISPL देखील खेळताना पाहिलं. हे देखील चांभारली वासियांसाठी तेवढीच अभिमानाची गोष्ट म्हणूया आपण. समस्त रायगड सातत्यानं आपण चांभारली संघाला मोठमोठ्या लॉट्स मध्ये पाहतो. दमदार कामगिरीसाठी हा संघ ओळखला जातो. पण तो आज रजतच्या अनुपस्थितीमध्ये खेळणार आहे. तसा एकमेव खेळाडू आहे जो ISPLच्या तिन्ही सीझनच्या फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळाला. रजत मुंडे प्राऊड ऑफ चांभारली आणि आज त्यांच्याच गावचे सारे खेळाडू आहेत. चला मॅच स्टार्ट करूया. सलामीचे खेळाडू ओमकार आणि त्याच्या सोबतीला मयूर जांभले. ओमकार आणि मयूर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या टर्नला आपण सुरुवात करूया. 5 षटकांची मॅच. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करावा लागेल आणि ही फार जोखमीची भूमिका आहे कर्णधाराची की कधी कुठल्या बॉलर्सला ओव्हर द्यावी आणि कुठल्या गोलंदाजाला कधी चान्स देऊन विकेट्स काढाव्यात. यासाठी 5 ओव्हरमध्ये कर्णधाराची भूमिका देखील तेवढीच महत्वाची राहील. 5 ओव्हर 5 बॉलर. बॅट्समन दाखल झालेत ओमकार आणि त्याच्या सोबतीला मयूर मयूर जांभले. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती भरत दाखल होत आहेत. भरत पाहायला मिळतील राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. पहिल्या षटकाला आपण करूया सुरुवात. 5 ओव्हरची मॅच. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. फार महत्वाचा सामना. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मारलाय. पूल करत असताना बॉल डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावेचा कॉल सक्सेसफुल ठरला. 2 धावा प्राप्त करण्यामध्ये अगदी यश मिळालं दोन्ही बॅट्समनला. सध्या आपण श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं समोर शिवसमर्थ स्मारक पाहताय आणि त्याच्या मागे असणार हे बेलपाड्याचं क्रीडांगण जिथे रंगलाय क्रिकेटचा भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा सोहळा आपण एन्जॉय करतो. पहिल्या बॉलवरती 2 आल्यात. यावेळीचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. चला आपण सन्मान करूया.
हनुमान मोकल यांच्या माध्यमातून. चला प्रिन्सचा सन्मान करायचा. ओके, प्रिन्स मोकल यांचा सन्मान आपण करणार आहोत. यावेळीचा बॉल आडवा पाटणा पुन्हा एकदा बिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात द्या मिड विकेटला पोहोचण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. मागील 2 बॉल विचार केला तर मिड विकेट मध्येच आडव्याच बाटनं खेळतात, क्रॉस बाटेड. आणि सध्या तरी चांगले फटके पाहायला मिळालेत सांभारली टीम कडून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करावा लागेल, कारण वाशीगाव संघ नेहमीच दमदार बॅटिंगसाठी देखील ओळखला जातो. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या विरोधात 5 ओव्हरमध्ये अपेक्षा करूया की 65-68 धावा या सांभारलीला बनवायच्या आहेत. आज सांभारलीची बॉलिंग देखील ताकद बनते, परंतु वाशीगावची बॅटिंग आहे त्यामुळे बॅटल चांगलं रंगेल आज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न फुल टॉस बॉल. जोरदार अपील, LBW ची अपील आणि ते पहिला धक्का खेळाडू होतील LBW च्या स्वरूपात बाद. पंचांचा इशारा आलाय, खेळाडू होतील LBW च्या स्वरूपात बाद. पहिला धक्का लागलाय सांभारली संघाला. अगदी स्वस्तामध्येच विकेट मिळाली असंच म्हणूया. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे धाडस जे दाखवलं ते अगदी चुकीचे ठरलेत. धाव फलकावरती धावा लागल्यात 5 धावा आणि पहिला खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू जय चांबले दाखल होतील. जय चांबले 5 वरती पहिला खेळाडू बाद. जयला आपण पाहू शकता बॅटिंग ट्रॅक वरती. 5 षटकांची मॅच आहे. थोडस गावाच्या पलीकडे क्रीडांगण, त्यामुळे वारंवार आपण उल्लेख करतो की प्रेक्षक थोडेसे कमी पाहायला मिळतात, पण तू ज्या आलेत क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. अगदी ही दमदार स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक 2026 नेहमीच चर्चेमध्ये असतं. आयोजन महेश पाटील यांचं. दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना आखायची. गतवर्षी देखील बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली. यावर्षी 15 सायकल, 1 स्कूटी आहे. शॉर्ट पिच बॉल चपराक देत असताना इनफिल्डच्या वरून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. बॅट्समन जयच्या बॅट मधून पहिला चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे धावा जमा कराव्या लागतील चांभारली संघाला. 9 धावा इथे आडव्या बॅटनं मारलाय. वाडिश लॉंग ऑनला निघालाय खेळाडू. फिल्डर डाऊन दी बॉल, पकडलाय कॅच. दुसरा धक्का. जयचा खेळ संपला. दोन झटके दिलेत पहिल्याच ओव्हर मध्ये आणि चांगली गोलंदाजी म्हणूया वाशेगाव टीमची. जशी स्टार्ट त्यांना अपेक्षित होती आणि तशी सुरुवात देत असताना गोलंदाज सध्या आपण भारत यांना पाहताय. जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉल मध्ये रन्स दिल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना 9 धावा, 2 बाद 9 अशी सुरुवात सांभारली टीमची. नवीन खेळाडू दाखल होत आहेत. अनिकेत मुंडे माफी असावी, अनिकेत मुंडे दाखल होतील. मग अशा आपण रजत मुंडेचा उल्लेख केला. सध्या अनिकेत दाखल झालेत. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. चला टाइम कडे देखील लक्ष ठेवा. रात्रीचे 10:20 आणि सध्या दुसरी मॅच. 5 मिनिटाचा वेळ प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला लावायचा. गॅप मध्ये चाललाय 2 खेळाडूंच्या मधोमध. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. खेळाडूंना बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक दमदार चौकार.
मागच्याच बॉलवरती विकेट घेतली, परंतु पुढच्या बॉलवरती तो आनंद टिकून दिला नाही. पुढच्याच बॉलवरती 4 आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉलिंग करत असताना भरत यांनी 2 विकेट्स घेत 13 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकानंतर 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक दुसरं षटक घेऊन गॅरो येताना पाहायला मिळतील. योगेश पेक्षा गॅरो या नावानं हा खेळाडू जास्त प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक आहे. गॅरोची बॅटिंग बॉलिंग. नवी मुंबईचा एक सुपरस्टार खेळाडू तो सध्या बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. परंतु रसायनी परिसरामध्ये ज्या संघाची एक वेगळीच हुकूमत आहे आणि सातत्यानं उरण पनवेल या तालुक्यामध्ये ज्या संघाचं नाव लौकिक होताना आपण पाहिलंय, तो सांभारली संघ बाटल चांगलंच रंगेल. आणि सध्या तरी बॉलिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व मी तर म्हणेल चांगलं आहे, कारण त्यांनी 2 मुख्य खेळाडूंना बाद केल्या आणि धावफलकावरती धावा लागल्या. त्या अर्थातच 13 धावा. षटक क्रमांक 2 योगेश दाखल झाला. चला वेळ जास्त घेऊ नका. रात्रीतील क्रिकेट आहे आणि मी प्रत्येक रात्रीमध्ये हा उल्लेख केला की रात्रीचं क्रिकेट रात्रीच पूर्ण व्हायला हवं, कारण बऱ्याचशा सध्या नाईटच्या क्रिकेटच्या स्पर्धा मंथन पाहायला मिळतात, ज्यांचा टाइम चुकतो आणि सकाळ उजाडते. आणि आयोजकांचं बारकाईने लक्ष. आय थिंक महेश शेठ पाटील ठीक 4:30-5 वाजताच येतात या स्पर्धेमध्ये संध्याकाळी, आणि तेव्हापासून पूर्व नियोजनाची ती तयारी आखतात. खेळाडूंना लवकर येणं त्याचबरोबर ते फार महत्वाचं आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील ते पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल, क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा पलटवार. शेवटच्या क्षणाला चांगला कॉल केला बॅट्समननं, आणि ते इथे विकेट्स रनआउटची मिळू शकली असती. एक सिंगल, एका धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धावफलकावरती 14 धावा. 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाजांचा वापर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सध्या पाहायला मिळाला. पूर्वी अनेक स्पर्धा आपण पाहिल्या जिथे 5 ओव्हर 4 गोलंदाज, परंतु सध्या आयोजकांचा हा प्रयत्न असतो की 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज. आणि काही दिवसाअगोदर आम्ही बेलपाडा प्रीमियर लीग स्पर्धा देखील पाहिली, तिथे देखील प्रीमियर लीग मध्ये 5 गोलंदाज 5 ओव्हरमध्ये वापरले जायचे. आणि आज बेलपाडा गावची स्पर्धा प्रत्येक रात्रीमध्ये आपण 8-8चा लॉट्स पाहतो. पण एक्स्ट्रा मॅच आम्ही यासाठी खेळवतो जेणेकरून लास्ट रात्रीमध्ये, शेवटच्या रात्रीमध्ये वेळ वाचेल. फुल टॉस बॉल, बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक उंची प्राप्त केली, लांबी नाहीये, कॅच टिपलाय आणि धक्का लागलाय सांभारली संघाला. तिसरा फलंदाज बाद. सचिन यांनी चांगला कॅच पकडला. सध्या बॅटिंग करणाऱ्या सांभारली टीमच्या समोर अडचणी वाढवल्या. 3 विकेट्स, धावफलकावरती अवघ्या 14 धावा. कमालीची बॉलिंग. कौतुक करूया मी वाशीगाव टीमचं. दमदार आपल्या कामगिरीनं प्रभावित केलं आणि प्रभावशाली हा खेळ असंच म्हणूया. अर्जुन यांचा सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. करण अर्जुन पिक्चर आपण पाहिला, त्यानंतर आमचे हे अर्जुन आलेत आज या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. एक पूर्णांक 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14 धावा. सध्या दाखल झालेत खेळाडू अमित मुंडे येत आहेत, नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती. बॅटिंगचं जणू काही सध्या कंबरडच मोडलंय की काय. पडणाऱ्या विकेट त्या अडचणी वाढवू शकतात समोर. वाशीगाव संघाची चांगली बॉलिंग. पुढचा बॉल गॅरो यांचा. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. LBWची अपील. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 4. 14 वरती 4. चला स्पीडअप द्या मॅचला, घाई करा. रिव्ह्यू प्रत्येक टीमला आयोजक सांगत असताना DRS, पण तो रिव्ह्यू तुम्हाला रनआउट बीमर साठी दिला जातो, LBW साठी नाहीये. LBW बाद क्लीन अगदी स्टंपच्या समोर आले. चांगलं डिसिजन पंचांचं. आणि अंपायर्स दीपकजी पाटील यांची भूमिका पाहायला मिळते. राजेंद्रजी घरत, तिसरे अंपायर संदीपजी पाटील सर. हे 3 पंच या स्पर्धेमध्ये जबाबदारी स्वीकारून उत्तमरित्या त्यांची कामगिरी राहिले प्रत्येक रात्रीमध्ये. सध्या धावफलकावरती 14ला 4 विकेट. हे वाटलं देखील नव्हतं की चांभारलीची अशी सुरुवात होईल, कारण फलंदाजी म्हटल्यानंतर चांभारली केंद्रबिंदू राहिला. सलामीला आल्यानंतर
अटॅकिंग क्रिकेट आज रजतच्या अनुपस्थित खेळतात आणि रजत नाहीये त्याचे परिणाम भोगावेच लागले तसंच म्हणूया सध्या तरी. कारण बॅटिंगला कोणीही सावरू शकला नाही. क्रिकेट पार्टनरशिपनं पुढे जातो. पार्टनरशिप बनलीच नाही आतापर्यंत. 14ला 4 विकेट. ओ खोलात बॉलिंग, गॅरोचं कौतुक करूया. लाजवाब बॉलिंग. प्रत्येक बॉलवरती नियंत्रण साधलंय. प्रत्येक बॉलवरती त्याने टप्पा बदलला. मगाशी बॅट्समनला आउट केलं एलबीडब्ल्यू, तेव्हा समोर बॉल टाकला परफेक्ट यॉर्कर. नवीन बॅट्समन आले त्यांच्यासाठी यॉर्करचा प्रयत्न केला, पण तो ऑफ स्टंपच्या लाईनच्या पुढे यॉर्कर टाकल्या. विविध पर्याय बॉलिंगमध्ये गॅरोचं कौतुक करतो आपण. त्याची गती चांगली आहे आणि रिदम देखील तेवढाच वेगवान. पुढचा बॉल राऊंड द विकेट. ओ स्लॉट मध्ये बॅट मधून टक्कन आवाज आलाय आणि बॉल चाललाय आता लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. हा नवी संजीवनी देणारा चांभारली टीमला आलाय षटकार. ते 6 धाव्यानं स्कोर पुढे जाईल सध्या धावफलकावरती. या षटकाराच्या जोरावरती 20 धावा लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले सेकंड आणि सेकंड ओव्हर मधील हा लास्ट बॉल. गती काढून घेतली बॉलची. कमी गतीनं बॉल रिलीज केला. आलाय डॉट. निर्धाव चेंडू. 12 बॉलचा खेळ संपलाय. 10च्या गतीनं सध्या बॅटिंग करतायत टीम चांभारली. 4 बाद 20 धावा. सरपंचापासून झालेला प्रवास, आमदार आणि तब्बल 5 वेळा खासदार, जालना विभागाचं नेतृत्व ज्यांनी दमदार साकारलं आणि सातत्यानं केंद्रीय मंत्री, केंद्रामध्ये देखील दादांचा दबदबा राहिला. भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते. जवळजवळ 70 वर्ष साहेबांना पूर्ण झाले आणि 70 वर्षामध्ये देखील राजकीय प्रवास दमदार राहिला आणि त्याचबरोबर चांगलं नेतृत्व आणि लोकांच्या आवडीचे दादा म्हणून त्यांना संबोधलं जातं. आज येणाऱ्या काही दिवसामध्ये साहेबांचं आगमन ही साऱ्यांनाच प्रतीक्षा. गतवर्षी देखील साहेब उपस्थित राहिले, परंतु सध्या महत्वाची कामं आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार जो सध्या आपल्याला पाहायला मिळतो, राजकीय सभा, ज्या सभांमध्ये साहेब सध्या व्यस्त आहेत. इथे फटका चांगला आला. ऑन साइडला तडाखा. बॅट्समन ओमकार पाटीलच्या बॅट मधून हा उत्तुंग असा षटकार. सहा धावा मिळतात. 6 धाव्यानं स्कोरची गती 26 वरती जाऊन पोहोचेल. 26 धावा. ओ फिंगर रोल, गतीमध्ये परिवर्तन, हे व्हेरिएशन असायला हवं. टेनिस बॉल क्रिकेट मंथन असा केलाय जिथे तुम्हाला लवकर वापसी करावी लागते आणि जर सामन्यामध्ये वापसी करू शकला नाही तर धावा चांगल्याच बनतात. कौतुक करू आपण बॉलरचं. सध्या गोलंदाज नितीन सुतार, त्यांनीच खेळपट्टी बनवली. त्यांना ठाऊक असायला हवा आता कुठे बॉल कशा पद्धतीने रिलीज करायला हवा. लेफ्टीच्या विरोधात लेफ्टी सापडल्या. आडव्या बॅटनं मारला ऑन साइडला. वाडिश लॉंग ऑन वरून चाललेत खेळाडू. एक सिंगल. ओ हलकीशी चुकी. बॉल सुटला. लगेच फायदा घेतला. 2 धावा तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धाव फलकावरती आपण धावा पाहताय 28 धावा. याच्यानंतर विनर वर्सेस विनर असा सामना होईल. जिंकलाय पहिला सामना नाभा संघानं आणि त्यांच्या विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ 4 षटकांचे मॅच खेळणार आहे. पुढचा सामना असेल 4 ओव्हरचा आणि शेवटचा सामना असतो रात्रीतला, तो 3 ओव्हरचा खेळवला जातो. गोलंदाज नितीन सुतार यांचं हे षटक. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, पुन्हा एकदा तेच खेळाडू आहेत. आता घाई केली नाही. या सिंगल एक धाव. मगाशी देखील घाई केली नसती तर एकच आली असती. थोडीशी वेगाने धावताना पाहायला मिळाले आणि त्याचा फायदा चांभारलीला मिळाला. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावांची गती 29 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 4 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. काल देखील आपण हा उल्लेख केला. प्रेक्षक येत असतात, त्याचबरोबर व्यवसाय करणारे, अगदी छोटे छोटे स्टॉल मांडणारे,
त्यांचं देखील आपण कौतुक करूया, कारण नाईटची स्पर्धा प्रत्येकाला आयुष्य जगत असताना संघर्ष करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते आणि नाईट क्रिकेट पाठोपाठ पैशांचे देखील साधन आपण उपलब्ध करतो, ते अर्थातच विविध स्टॉल आपण पाहतो. इथे फटका, चांगल्या क्षेत्ररक्षक थांबले आणि त्याच्यानंतर त्यांच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. धाबा मिळतात त्या बॉलवरती 4. 33 वरती 4 विकेट पडत असताना आपण पाहताय. धावा सुरुवातीला असं वाटलं की दबाव येईल, रन्स बनत नव्हत्या, प्रश्न पडला होता की धावा कोण काढेल, परंतु सध्या आता 6व्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवतायत खेळाडू. चांगले बॅटिंग, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हा फटका देखील चांगल्या क्षेत्ररक्षक पॉइंटचे निघालेत. एक सिंगल, ओ चान्स होता पकडण्याचा. 2 धावा या बॉलवरती मिळतील. किती चपल्या या सांभारलीच्या खेळाडूंचं आपण कौतुक करूया. मोठे फटके देखील मध्ये मध्ये येत आहेत, परंतु जसा दबाव वाढतो लगेच सिंगलला दुहेरीमध्ये देखील ते कन्वर्ट करतात. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 बॉलच्या अखेरीस सांभारली संघाची धावसंख्या आतापर्यंत 4 बाद 35 धावा. 18 बॉल नंतर 35 धावा. खेळाडू कक्षामध्ये देखील आम्ही जार ठेवलाय, पाण्याचा बॉटल असेल तर तिथे देखील घेऊन जा. चला आयोजक बॉटल द्या. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 35 धावा. आणखीन 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही दमदार स्पर्धा उरण पनवेल तालुक्यातील सध्या बहुचर्चित असणारी स्पर्धा आपण पाहतो. वेल जास्त खर्च करू नका, पाण्याची तयारी करा प्रत्येक 3 ओव्हर नंतर, कारण जर वेल वाढला तर आज देखील 4 वाजू शकतात मंथन. कालच्या रात्रीमध्ये 4:30. अ, 35 वरती 4 विकेट, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि दाखल झालेत नवीन गोलंदाज. हितेश येत यांना पाहायला मिळतात चौथ्या षटकामध्ये. काल चांगले सामने रफ अँड टफ पाहायला मिळत होते. पहिल्या रात्रीमध्ये आपण सुपर 10 मध्ये 2 संघांना पाहिलं, जिथे प्रिन्स इंटरपाजेस जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या साक्षी इंटरपाजेस ऐरोली कोळीवाडा संघ खेळेल. आणि सुपर 5 मध्ये पोहोचणारा आतापर्यंत एकच संघ मिळाला आणि तो संघ होता स्वर्गीय गोपाळ स्मृती गोवटणे संघ. स्विंग अँड मिस, बाहेर वळवला, बॉल टर्न केला आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्येची गती 36 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच, 36 धावा लागल्यात. ही चर्चा पण केली की चांभारली टीम 60 जरी बनवू शकला तरी देखील एक चॅलेंज ते उभे करू शकतात. ओमकार पाटील सलामीला आला, पहिल्या बॉल पासून तो बॅटिंग करतो. सध्या 3 षटकं संपलीत आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आडव्या पाटणं शॉर्ट पिच बॉल त्याला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या अगदी दूर. इट्स आउट ऑफ द पार्क. ओमकार की जय जयकार. षटकार. सहा धावेनं स्कोर पुढे जाईल. सध्या धावांची गती वेगानं बनताना पाहायला मिळाल्यात. 42 धावा. मंथन सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा होत्या. विकेट्स टोटल 4 पडल्या होत्या.
त्यामुळे दबाव टाकण्याची संधी मी तर म्हणेल वाशिगाव टीम. तू या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती एक षटकार वाईट, एका बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. ओमकार चांगला बॅट्समन आहे आणि सध्या त्याचा तडाखा. चला गॅरो फिल्डिंग लावा प्लीज, आम्ही विनंती करतो. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स आहेत आणि जर त्या तुम्ही पूर्ण केल्या नाही तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची दखल घ्या. धावफलकावरती धावा लागल्यात 42, 4 विकेटच्या मोबदल्यात. हार जित ही लपण डावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजा याची पुन्हा. आणि सध्या संघर्ष करत असताना ओमकारची तडाखेबाज बॅटिंग. असं वाटलेलं की 40-45च टार्गेट येईल, कारण 20ला 4 विकेट होत्या. त्याच्यानंतर डाबाला सावरत असताना ओमकार पाटील चांगली बॅटिंग करतो. एका बॉलमध्ये 7 काढल्यात. आणखीन एक तडाखा डीप मिड विकेटलाच मारलाय. ऍक्शनला रिएक्शन देत असताना बॉलला पाठवले थेट दास्तान फाटाकडे, सीमा पार. आणखीन एक षटकार. कभी अकेला चलना पड़े तो घबराना मत मेरे भाई, क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता. वन मॅन आर्मी 7 कोणी देईल हे पाहिलंच नाहीये, वाट पाहिली नाही आणि त्याच्यानंतर दमदार बॅटिंग करत अगदी प्रभावशाली खेळ दाखवला. 6 धावा मिळतील आणि 6 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. सध्या स्कोरबोर्ड वरती 48 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. पाहुण्यांचं आगमन होणार आहे आणि आमचे सारेच आयोजक सुरक्षा रक्षक पाहुण्यांच्या तयारीसाठी निघालेत. चला इथे देखील फटका चांगल्या. 6-6-6 ओमकार पाटीलची कडक बॅटिंग पहा. 3 षटकार लगातार. ते पाहुण्यांचं भव्य स्वागत षटकाराने करताना पाहायला मिळाले. ओमकार पाटील, मान्य श्री मधुकर शेठ नामदेव पाटील यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावसाहेब मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तसेच त्यांचे पुत्र आपण त्यांच्या समेत पाहता विवेक मधुकर पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळत आहे. मधुकरजी पाटील साहेबांचं आगमन उद्योग क्षेत्रातील एक प्रचंड मोठं नाव आणि सातत्यानं क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या होणाऱ्या स्पर्धा नेहमीच पाहण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मधुकरजी पाटील साहेब येताना पाहायला मिळालेत. त्यांच्या समेत आपण विवेकजी पाटील यांचं देखील आगमन पाहत आहे. त्याच दरम्यान यांच्या समेत शशिकांतजी मात्रे यांचं देखील आगमन आणि बेलपाडा गावचे समाजसेवक प्रकाशजी कडू, शशिकांतजी कडू आहेत, शशिकांतजी कोळी यांचं आगमन मंचावरती आपण पाहत आहे. आणि त्यांच्या समेत प्रकाशजी कडू जे बेलपाडा गावचे समाजसेवक आहेत. शशिकांतजी कोळी उद्योगपती यांचं देखील सहर्ष मनापासून आम्ही स्वागत करतो. सन्माननीय मधुकरजी पाटील. चला मॅचकडे लक्ष वेधूया. चांगलेच बॅटिंग केले ओमकारनं, 29 काढल्यात. क्या बात आहे. यावेळीचा बॉल आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धाव फलक पुढे चालल्या. हितेशवरती चांगला चोप दिल्या. धावा बनल्यात आतापर्यंत अब तक 56 धावा. म्हणताना असं वाटलं देखील नव्हतं की एवढा प्रवास पुढे जाईल, परंतु ते सज्जक बॅटिंग दमदार उत्तर दिले फलंदाज ओमकार पाटीलनं. काल देखील आपण उल्लेख केला की क्रिकेट एकीचा नाही, खेळ एकाचा नाहीये. त्यामुळे विकेट पडत राहिल्या, पण टू पार्टनरशिप खेळाडू कक्षामध्ये पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या पुन्हा एकदा पलीकडे. आणखीन एक षटकार. पण 12 बॉल मध्ये 20 होत्या, परंतु पुढच्या 12 बॉल मध्ये खेळ बदलला. 42 धावा पुढच्या 12 बॉल मध्ये खर्च झाल्यात. त्याचं कारण आहे ओमकार आणि त्याच्या सोबतीला अमोलची दमदार बॅटिंग, दमदार सुरुवात. आता धावफलक 4 ओव्हरच्या अखेरीस तब्बल 62 धावा, 4 विकेट्स पडल्यात. परंतु बॅटिंग मध्ये बोलबाला राहिला आणि या मॅच मध्ये हेच सांगतात खेळाडू, जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, जीत का संघर्ष चाहिए.
आणि त्याच दृष्टिकोनातून ओमकार पाटीलची चांगली बॅटिंग. त्याला ठाऊक आहे धावा बनल्या तर मॅच बनू शकते आणि सध्या स्कोरची गती तब्बल 62 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये दाखल झालेत बॉलर रितेश येताना पाहायला मिळतात. रितेश यांना आपण पाहतो येलो कलरची टी शर्ट. बऱ्याचशा संघांना आपण या टी शर्ट मध्ये पाहिलं. बोरखार संघ, बेंडखल संघ देखील याच टी शर्टनं अशाच कलरच्या टी शर्टने खेळताना पाहायला मिळाला. आणि सध्या आपण वाशीगाव संघाला पाहतो. 4 ओव्हर मध्ये चांगल्याच रन्स बनल्यात. 62 रन्स, 62 धावा. आता विकेट पेक्षा मी तर म्हणेल डॉट बॉल कधी येतील हा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. शेवटचं षटक आहे. रितेश तयार. पहिला बॉल समोर ओमकार पाटील. पहिलाच बॉल अप ट्रॅकर शॉट पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कॅच पकडत असताना अर्धा संघ गारद केलाय. 5वा खेळाडू ओमकार पाटील बाद. बॉल मध्ये 42 आले आणि पुढच्या शेवटच्या ओव्हर मध्ये फायनली ती विकेट मिळाली. ओमकारनं चांगलीच बॅटिंग केली त्यामुळे त्याचं टाळ्यांच्या गजरानं खेळाडू कक्षामध्ये करण्यात आले स्वागत. 10 बॉल मध्ये 29 धावा, जवळजवळ 290चा स्ट्राईक रेट राहिला आणि आडवा बॅटनं केलेले आक्रमण, ठोकलेले षटकार, दमदार बॅटिंग. नवीन खेळाडू दाखल होत आहेत. संदेश मुंडे दाखल झाल्या. आपल्या जलद गतीनं सातत्यानं प्रभावशाली गोलंदाजीनं ओळखला जाणारा संदेश बॅटिंग ट्रॅकवरती. सांभारली टीमला डावखुऱ्या त्याच्या खेळाडूंची कमतरता नाहीये. मग अशा ओमकारला आपण पाहिलं. नेहमी आपण रजतला पाहतो. संदेश डावखुऱ्या त्याचे बॅट्समन प्रचंड आहेत या टीम मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज रितेश यांचा पुढचा बॉल. हो, उंच गेलाय, लांब नाहीये. क्रिकेटमध्ये उंचीचे नंबर नसतात, लांबीचे असतात. उंच गेला, सरळ गॅरोनं टिपलाय कॅच. आणखीन एक धक्का. लगातार 2 विकेट्स, 2 बॉल, 2 खेळाडूंना आणि 6वा खेळाडू होईल झेलबाद. उत्तम क्लॅरिटी, क्वालिटी आणि लख प्रकाश पडल्या. म्हणतात काल थोडस क्रीडांगण ओलसर होतं त्यामुळे लाईट्स जो उजेड होता तो कमी जाणवत होता. परंतु आज क्रीडांगण पूर्णपणे सुकलंय त्यामुळे क्रीडांगणमध्ये उजेड चांगला पाहायला मिळतो. विकेट हॅट्रिकची संधी आहे रितेशकडे. का 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेण्याचा विक्रम या ओव्हर मध्ये साधतील का रितेश? नवीन खेळाडू आलेत आणि दबाव टाकू शकतात. नवीन खेळाडू आपण यश यांना पाहताय. परंतु यश 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेण्यामध्ये मिळेल का? गोलंदाज रितेश 2 बॉल 2 विकेट. राईट अमोर द विकेट न पुढचा बॉल. ओ, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. मागच्या 12 बॉल मध्ये 42 आल्या. परंतु शेवटचं मुख्य षटक आहे आणि तिथे धावफांसाठी धावाधाव करावे लागले. 3 डॉट बॉल, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. कौशल्य, कलात्मकता, तुमची गुणवत्ता, तुमचा टॅलेंट तुम्हाला स्पर्धेमध्ये सिद्ध करावा लागतो आणि स्वतःला सिद्ध करणं हे क्रिकेटमध्ये महत्वाचं ठरतं आणि सध्या रितेश चांगली बॉलिंग करतात. चौथा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि चौथ्या बॉल वरती यश संपादित करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम समोर आता अडचणी चांगल्याच वाढल्यात. शेवटचं षटक आहे, एकही धाव आली नाहीये. 4 बॉल मध्ये 3 खेळाडू बाद. पाहायला मिळाली. 24 बॉल मध्ये 62 होत्या. आता 28 बॉल मध्ये देखील 62च राहिल्यात. 4 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स येत नाहीये. या मॅच मध्ये गोलंदाज सांगतायत, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. प्रयत्न, पराकाष्ठा आणि लढतात त्यांना यश मिळतं. याचं उदाहरण देत असताना 4 बॉल मध्ये एकही रन्स काढू दिली नाहीये.
चांगली बॉलिंग का एक मॅजिकल षटक का मेडन ओव्हर पाहायला मिळेल का रितेशच्या माध्यमातून, ही देखील संधी आता त्याला ओढावले. शेवटचे 2 बॉल आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मारणं हेच पर्याय. फलंदाजांकडे 5वा बॉल, विकेट. व्हॉट अ बॉलिंग. या युवा गोलंदाजाची बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या. 5 डॉट बॉल आणि 4 विकेट. फलंदाज बाद. हर्ष उल्हास जल्लोष करत असताना विकेट किपर. रन्स मिळाली नाही या बॉलवरती. डॉट बॉल, विकेट. लगातार 5 डॉट बॉल. शेवटचा बॉल है. सब्र करो, अभी मेहनत जारी है. वक्त एक दिन खुद कहेगा. चल रितेश, अब तेरी बारी है. शेवटचा बॉल डॉट आला तर या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल. क्या बात है. 5 बॉल डॉट. शेवटचा बॉल राईट अमोर द विकेट ने रितेश तयार. शेवटचा बॉल डॉट. जोरदार टाळ्या. केंद्रीय मंत्री चषक रावसाहेब दानवे या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय रितेश, ज्याने एकही धाव दिली नाहीये. मेडन षटक. लाजवाब बॉलिंग. 24 बॉल मध्ये 62, आता 30 बॉल मध्ये देखील 62 आणि 63 धावेचा पाठलाग आता करावा लागेल इच्छा स्फूर्ती वाशीगाव संघाला. जिनीत 11 वाशीगाव. जिनीत 11 वाशीगाव या नावाने संघ खेळतो. चला आपण सन्मानाकडे जाऊया. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय विवेकजी पाटील यांचं देखील आगमन आपण पाहत आहे. विवेक मधुकरजी पाटील यांचा आपण सन्मान करूया. आमचे सन्माननीय मधुकर शेठ पाटील साहेब यांचे लाडके सुपुत्र आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश इंटरप्राइजेस आणि नेहमीच आम्ही प्रिन्स इंटरप्राइजेस या नावाने ज्यांना संबोधतो त्याचे सर्व सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विवेक मधुकरजी पाटील युवा उद्योजक आणि सातत्यानं क्रिकेट क्षेत्राला वाव देणारी ही नावं आणि आज या स्पर्धेमध्ये ज्यांचं नुकताच आगमन पाहायला मिळालं आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5 रात्रीमध्ये या स्पर्धेचं नियोजन साधण्यात आलं त्या सन्माननीय महेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान. विवेक मधुकरजी पाटील आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले विशेष आभार मानतो. एक दमदार व्यक्तिमत्व, युवा उद्योजक आणि या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय आमचे विवेक दादा पाटील यांचा सन्मान आपण पाहू शकता. धन्यवाद आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत. आपल्या येण्याने आमच्या आयोजकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू काही उमलून आला आणि सन्मान करत असताना महेश शेठ पाटील यांना आपण पाहिलं. जाऊया पुढच्या सन्मानाकडे ज्यांचं आगमन मंचावरती सध्या आपण पाहत आहे. अगदी रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय मधुकर शेठ पाटील यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी मधुकर शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्वीकारावा. रॉयल व्यक्तिमत्व, राजासारखं मन आणि सातत्यानं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमच्या महेश शेठ पाटील यांच्या सातत्यानं त्यांच्या खांद्यावरती हात लावत अगदी कार्यामध्ये तत्पर असणारे सन्माननीय मधुकर शेठ पाटील यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. धन्यवाद आपण उपस्थित राहिलात आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. चला बॅट्समन जाऊ द्या. टीम जिनीत 11 वाशीगाव टीम सलामीचे खेळाडू दाखल करा आणि आम्ही विनंती करतो चांभारली संघाला आपण देखील फिल्डिंग लावून घ्या. जशी मॅचला सुरुवात होईल धावा तुम्हाला आता रोखायचे 63. मित्र म्हणेल नाराज असतील ओमकार पाटील कारण त्यांनी टार्गेट बनवला जरूर मोठा पण तो लास्ट ओव्हर मध्ये रन्सच आली नाहीये. त्यामुळे या मेडन षटकाचा फायदा जिनीत 11 वाशीगावला मिळू शकतो कारण धावाच आल्या नाहीयेत. 63चा पाठलाग करायचा आणि 63 धावा बनतील की या धावांना रोखलं जाईल. कोण जिंकेल ही मॅच आणि कोण केलेल नावाच्या विरोधात पुढच्या मॅच मध्ये ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. जॉईंट होतील आमच्या समवेत परीक्षित शिंदे सर.
धन्यवाद स्वयंघरत सर. तर चांभारली संघ फलंदाजी करत असताना धावसंख्या कुठून काढल्यात? 62 आणि 63 धावसंख्यांचं उद्दिष्ट ठेवलंय. जिनीत 11 इच्छापूर्ती वाशीगाव या संघासमोर. एक नवी मुंबईहून संघ आलेला वाशीगाव आपल्या समोर पाहायला मिळतोय. तर एका साईडला रसायनी मोहपाडा विभागातील चांभारली हा संघ. चांभारली संघाचा जर विचार केला गेला तर रजत मुंडे हे नाव कोण विसरेल? टेनिस क्रिकेटच्या पटलावरील एक ब्रँड क्रिकेटर रजतजी मुंडे. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. 62 धावसंख्यांचं उद्दिष्ट कुठून 63 धावसंख्यांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 63 धावसंख्यांचा भला मोठा डोंगर जर पोखरून काढायचा असेल तर नक्कीच बुलडोझर रूपी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. जिनीत 11 इच्छापूर्ती वाशीगाव हा संघ फलंदाजी करत असताना सलामीची जोडबोली मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. योगेश भगत आणि त्याची साथ देण्यासाठी मैदानावरती उतरला गेलाय सचिन. योगेश आणि सचिन ही जोडबोली आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. जिनीत 11 इच्छापूर्ती वाशीगाव संघ. तर गोलंदाजीसाठी प्रथम सलामीचा गोलंदाज पालिप्राणी अर्थातच संदेश गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. क्रिकेटचा क्रेज सध्या तरी रायगड ठाणे विभागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण नक्कीच पाहताय. त्यामधीलच एक उरण तालुक्यातील माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब दानवे पाटील दानवे चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. त्यामध्ये हा रंगलेला अफलातून असा सामना चांभारली विपक्ष वाशीगाव. चांभारली संघाने फलंदाजी करत असताना 62 धावसंख्या कुठल्या आणि 63 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर ठेवले. प्रथमच गोलंदाज संदेश मुंडे गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला दिसतोय. एक लांब सटक रनअप आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल त्याच्या मार्फत. योगेश स्ट्राईक एंड वरती सध्या तरी तर नॉन स्ट्राईक एंडला सचिन रजत विसावा घेताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू सुसाट वेगवान चेंडू फेकला गेला होता. यष्टीरक्षकाच्या दास्तानामध्ये समाविष्ट होते चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण होतय. चांभारली संघासाठी हे चांगले संकेत असतील. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. 63 धावसंख्यांचं उद्दिष्ट भलं मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. ते जर भलं मोठं टार्गेट पोखरून काढायचं असेल तर बुलडोजर रूपी तुम्हाला फलंदाजी करावीच लागेल. दुसरा चेंडू डावकुरे हाताचा गोलंदाज पॉइंटच्या वरतून वन बाउन्स चौकार. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर वाटलं गेलं होतं की हा षटक चांगला जाईल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक डाव तुझा असेल तर एक डाव माझा, टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलेलं आहे. योगेश भगत यांनी दुसऱ्या चेंडूवरती आपल्या बॅट्स मधून पॉइंटच्या वरतून एक क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज संदेश मुंडे. यावेळेचा चेंडू वेगवान फेकला गेला होता, परंतु बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू यष्टीरक्षक गॅदर करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग दुसरा चेंडू आपल्याला निर्धाव घेताना दिसतोय. तिसरा चेंडूचा निर्वाला होतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक सुरुवातीचा पालीव गोलंदाज अर्थातच संदेश मुंडे गोलंदाजी मार्कवर. 5 गोलंदाज तुम्ही आपल्या इनिंग मध्ये वापरू शकता. पुन्हा एकदा चौथ्या चेंडूसाठी तयार असणार आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आला. फारसं समीकरण नाही. क्षेत्ररक्षक धावतात, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. वन बाउन्स चौकार. रायगड ठाणे विभागामध्ये अनेक मानाच्या स्पर्धा खेळल्या जातात. त्यानंतर कोकण म्हटलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, कल्याण म्हटलं तर रतन बुवा पाटील स्मृती चषक, त्यानंतर मुंबई उपनगर म्हटलं तर सुप्रीमो चषक, त्यानंतर भिवंडी म्हटले तर
केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषक. त्यानंतर ही एक उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा, माजी केंद्रीय मंत्री मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पूर्णपणे इथं मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय लॉंगॉपच्या डोक्यावरती. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजांची कत्तल केली होती तशाच प्रकारे प्रत्येक गोलंदाजांवरती हा योगेश तुटून पडलेला आहे. सलग तिसरा चौकार येतोय आपल्या बॅट्स मधून. चौफेर फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडूची चेकिंग केली जाते. इथं जो ग्रीन बॉल आहे त्याला मारून मारून लाल लाल गुंजाल करून ठेवलेला आहे या फलंदाजाने. पुन्हा एकदा कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. संदेशाला पूर्णपणे महागडं ठरलं जातोय हा संदेश. अद्यापपर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या वाचवणं गरजेचं असणार आहे. जर जिंकायचं असेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सापला रचलाय, फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक असणार आहेत. वा, कमालीचा झेल पकडला गेलाय. झेल समाप्त होईल. योगेश यांचा खेळ पहिला शिलेदार घरात. फलंदाज बॅक टू द डगआउट. मोठा मासा गालाला लागतोय. एक महत्वाचा फलंदाज, एक हुकमी एक्का मैदानाच्या बाहेर करताना दिसतोय. संदेश मुंडे यांचा कमबॅक जबरदस्त झालेला आहे. सुरुवातीचे जर 5 चेंडूंचा खेळ बघितला तर सलग 3 चौकार आल्यानंतर इथं शेवटच्या चेंडूवरती जे एक मुख्य फलंदाज आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. संघाची धावसंख्या बघितली गेली वाशीगाव संघाची तर 12 धावसंख्येवर एक गडी गारद झालेला आहे. इन ॲट नंबर 3 वरती नवीन फलंदाज दाखल होते वाशीगाव संघाचा. चेतन शिंदे मैदानावरती दाखल होत असताना दिसतोय आपल्याला. एक्कावन्न धावसंख्यांची गरज असणार आहे. 24 चेंडू मध्ये 51 धावसंख्या जमवायच्या असणार आहेत. ताबडतोड फलंदाजी करावी लागणार आहे. तुटून पडावे लागेल प्रत्येक गोलंदाजांवरती. इतकं सोपं नसणार आहे रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये इतक्या धावांसंख्यांचा पाठलाग करणं. कारण पाटापीच, त्यानंतर चांगलं मैदान, एक फास्ट आउटफील्ड आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. आयोजकांचं तितकंच अभिनंदन केलं जाईल की अशा प्रकारची खेळपट्टी आणि तशाच प्रकारचं मैदान या खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु इथं खेळाडूंना खेळ करणं गरजेचं असणार आहे. जरी धावसंख्यांचं उद्दिष्ट मोठं असलं तरी तुम्ही येणाऱ्या गोलंदाजांमधून कुठल्या तरी 1-2 गोलंदाजांना नक्कीच टार्गेट करू शकता. त्या 2 ओव्हर टार्गेट मधील तुम्हाला नक्कीच या धावसंख्यांचं जे समीकरण असणार आहे ते कमी होताना नक्कीच दिसणार आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर घेऊन येताना दिसतोय. ओमकार पाटील नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होताना दिसतोय. चांभारली संघाचा येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्यांची गरज असणार आहे. पहिल्या षटकामधील एक महत्वाचा फलंदाज बाद केल्यानंतर इथं मात्र पूर्ण सामन्याचं चित्र जे बदलवायचं स्पष्टीकरण ठेवलेलं आहे ते गोलंदाजांनी नक्कीच इथं पूर्ण करून दाखवायचं आहे. पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजी मार्कवर तयार असणार आहे. ज्या प्रकारे संदेश यांचा रनअप होता तशाच प्रकारे ओमकार यांचा देखील रनअप असणार आहे. पुन्हा एकदा फलंदाज तयार असणार आहे ओमकार यांचा सामना करण्यासाठी. यावेळेचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, रनआउटची संधी, थ्रो येईल का? परंतु नाही. इथं मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पूर्णरित्या पूर्ण होतात. तिथं कुठेतरी चेंडू टाकल्यानंतर जो फील्ड क्षेत्ररक्षणाचा निर्णय होता तो अगदी चांगला होता. कारण झपाट्याने चेंडू वरती आल्यानंतर तो चेंडू त्याच वेगाने फेकला गेलाय. जो काय निर्णय असेल तो अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. तदनंतर या स्पर्धेनिमित्ताने आपल्या सामन्यांना भेट दिली गेलेली आहे. श्री मधुकर नामदेव पाटील, एक उद्योगपती असणारे, उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा, उपाध्यक्ष JNPT जनरल कामगार संघटना, सदस्य छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई.
हे यांचे पद असणारे सध्या तरी हे पदभार सांभाळत आहेत. त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी तब्बल 5,001 रुपयाची नकद राशी आमच्याकडे जमा झालेली आहे. त्यांचं देखील मी शब्द सुमनाने पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आभार मानतोय. इट्स अ डेट डिलिव्हरी असणार आहे. या चेंडूची परत फेकी करावी लागणार आहे. योग्य ते निर्णय दिलेला गेलेला आहे अंपायरने. एक क्वालिफाईड अंपायर उरण क्रिकेट असोसिएशन जे असतील आमचे, त्यांच्या मार्फत योग्य तो निर्णय दिला गेलेला आहे. क्रिकेटमधील न्याय देवता, क्रिकेटच्या मैदानामध्ये न्याय देण्याचं काम नक्कीच केलं जाते नेहमी अंपायरच्या माध्यमातून. सबसे आखे तेज किसकी होंगे और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देखता होगा तो अंपायर नक्कीच त्यांना दाद देईल जाईल. एक क्वालिफाईड पंच, एक क्वालिफाईड डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय पुन्हा एकदा ओमकार. यावेळेचा चेंडू तशाच प्रकारे चेंडू टाकला होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी वाईट चेंडू, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर म्हणून घोषित करतात. पहिला षटक जर बघितलं गेलं तर ताबडतोब फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. सलग 3 चौकार आल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती योगेश भगत याला परतावं केलं होतं, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे शांत पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा ओमकार तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु वेगाने इथं बीट केलं जाते. कुठल्याही प्रकारचा चान्स दिला जात नाही. पूर्णपणे फलंदाज बीट ठेवतायत. ज्या पद्धतीने इथं चेंडू फेकले जातात तशाच प्रकारे इथं यष्टीरक्षक आपलं काम बजावताना दिसते, परंतु फलंदाजाचं जर नजर बघितली चेंडूवरती तर अतिशय कमी नजर बसलेली आहे. चेंडू येण्या अगोदरच इथं बॅट्स फिरून मोकले होतात. तदनंतर मधुकरजी पाटील साहेब यांचं इथं सामन्यांना वेळ दिल्यानंतर इथं परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पुन्हा एकदा मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. हा चेंडू जाते पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चौकार. या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावसंख्यामध्ये थोडासा बदल होतोय. धावसंख्या जर बघितली गेली तर 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार याला कुठेतरी कमबॅक करावा लागणार आहे. 17 धावसंख्या झालेली आहे. फलंदाज तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा शस्त्र फेकला गेला होता, परंतु त्या शस्त्राला सन्मान देण्या पलीकडे कोणताही पर्याय उरला नव्हता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाते. जितके निर्धाव चेंडू येतील तितकाच प्रेशर फलंदाजांवरती वाढला जाईल. ते निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं असणार आहे गोलंदाजी करत असलेल्या टीमला, परंतु फलंदाजी करत असलेली टीम वाशीगाव संघ रुद्ररूपी फलंदाजी करेल का येणाऱ्या षटकांमध्ये ते देखणं योग्य असणार आहे. पुन्हा एकदा ओमकार बघूया. यावेळेचा चेंडू सरळ दिशेत मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं आता त्रिफला उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे ओमकारने. पुन्हा एकदा या फलंदाजाला परतावा जातंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज दाखल होतोय. नितीन सुतार इन ॲट 4 नंबर वरती दाखल होताना दिसतोय. ही सामन्याची सूत्र असणार आहेत ती या 2 फलंदाजांवरती नक्कीच अवलंबून असणार आहेत. या 2 फलंदाजांना इथून सामना जो अडचणीत सापडलेला आहे त्या अडचणीतून बाहेर काढावं लागणार आहे. संकट निर्माण झालेले आहेत, परंतु संकटांचा सामना करावा लागणार आहेत. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. या फलंदाजाला नक्कीच हे संबोधन असणार आहे. संकटांना घाबरून जर तुम्ही दूर जात असाल तर संकट तुमच्या मागे येत राहतील, आणि संकटांना दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून दूर निघून जातील. यश आणि अपयश यांच्यामध्ये असते ती फक्त भीती. ज्या गोष्टीची भीती आहे त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करायला पाहिजे. तदनंतर या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे. सूरज पटेल यांच्याकडून नितीन सुतारसाठी 3 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. पुन्हा एकदा इथं मात्र वज्रमुठी झेल कैद केला जातोय. पुन्हा एकदा या फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाजाचा खेळ होतोय संपुष्टात. पुन्हा एकदा फलंदाज
जरी रजत मुंडे यांची उपस्थिती असली तरी त्यांच्या उपस्थितीमध्ये देखील हा संघ चांगली वाटचाल करू शकतो. पुन्हा एकदा ओमकार तयार. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव नक्कीच मिळेल, परंतु एकेरी दुहेरी मध्ये फारसा काही फरक पडणार नाही आहे, कारण ज्या तुमचा आता धावसंख्यांचं टार्गेट आहे तो अतिशय आता 18 चेंडू मध्ये जवळजवळ 18 चेंडू आणि 45 धावसंख्यांची गरज असणार आहे. इथे तुम्हाला जर तुमच्याकडे गाड्या असतील तर जवळजवळ 4थ्या ते 5व्या गेअरमध्ये पलवायलाच लागणार आहेत. तर तुम्ही त्या 45 धावसंख्यांचा उद्दिष्ट करू शकता. 18 चेंडू आणि 45 धावसंख्यांची गरज. पूर्णपणे आक्रमक पवित्रा धारण करावे लागेल, रौद्ररूपी फलंदाजी करावी लागणार असणार आहे. दोन फलंदाज चेतन शिंदे आणि हितेश शेट्टी हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल होताना दिसत आहेत. पूर्णपणे 18 चेंडू आणि 45 धावसंख्यांची गरज असणार आहे. इथे सामना फसलेला आहे पूर्णपणे. वाशीगावचा जर विचार केला गेला तर पूर्णपणे सामन्यामध्ये कंट्रोल निर्माण केलेला आहे चांभारली संघाने. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होताना दिसत आहेत. राहुल जांभळे गोलंदाजी ट्रॅकवरती तयार असणार आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. या दोन फलंदाजांना 18 मध्ये बनवायचे आहेत. 45 सूरज पटेल यांच्याकडून बॅक टू बॅक 2 चौकार आणि 2 षटकारांस 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेली आहे. चेतन शिंदे सुवर्ण संधी असणार आहे. सूरज पटेल यांच्याकडून प्रति 2 चौकार षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. इथं मात्र 18 मध्ये बनवायचे आहेत. 25 45 सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल. फिरकीपट्टू आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. पहिला चेंडू वेगवान फेकला गेला होता. ज्या चेंडूला तयार होते त्या चेंडूची अपेक्षा होती, परंतु अनएक्सपेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूनी जो दडपण आहे, प्रेशर तो क्रिएट होते फलंदाजांवरती पूर्णपणे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार असणार आहेत राहुल जामने. 17 चेंडू मध्ये 45 धावसंख्या. यावेळेचा चेंडू बॅटची आतली कडा, चौटी रन घेण्याचा प्रयत्न, चौटी रन घेतलेलीच आहेत. आता स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती आलेले आहे. एक धाव 16 मध्ये बनवायचा आहे. 44 आता मोठे फटके मारायलाच लागतील, नाहीतर इथून दुसरे जे येणारे 12 चेंडू असतील त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा बघूया. 16 मध्ये 44 बनवायचे आहेत. गोल फलंदाजी ट्रॅकवरती चेतन शिंदे आणि हितेश शेट्टी हे दोन फलंदाज दाखल होताना दिसत आहेत आपल्याला, परंतु हे दोन फलंदाज अद्यापपर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकत नाहीत. राहुल जांभळे दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर तिसरा चेंडू फेकण्यासाठी तयार असणार आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलाय, परंतु उंची जास्त आहे. लांबी बघूया किती आहे, परंतु इथं लांबी कमीच होती, परंतु इथं झेल जमिनीला दान होतोय. हातातून झेल निसटला गेला. एक मुख्य फलंदाजाचा झेल सुटला गेलेला आहे. आपण क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच बघतो, जेव्हा जेव्हा झेल सुटतो त्याच्या दुपटीने आत्मविश्वासाने फलंदाज खेळी करत असतो. पुन्हा एकदा या जीवनदानाचा फायदा उचलतील की नाही पाहूया. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर एक धाव, नंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावसंख्या आल्या. झेलची संधी होती, परंतु झेल जमिनीला दान होतोय. पुन्हा एकदा राहुल तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे जमील कार्पेट पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आरामात फील्ड करतायत चेंडूला, कोणत्याही प्रकारची घाई करत नाही. त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे फलंदाजांना, परंतु आपल्या गोलंदाजांवरती त्यांचा भरोसा असणार आहे. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही आहे. 14 मध्ये बनवायचे आहेत. 41 समीकरण जड होत चाललेलं आहे. पूर्णपणे जे पारडं आहे ते पूर्णपणे चांभारली गावाकडे झुकताना दिसत आहे. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु दुसरा क्षेत्ररक्षक येऊन झपाट्यानं चेंडूवरती येते. पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव संख्येने संघ हलुवारपणे पुढे जातोय. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तले साचे, परंतु इथं पूर्णपणे आपल्याला समुद्र साचवायचा आहे. हे देखील फलंदाजांच्या मनात असायला हवंय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव जोरदार गतीने, पण दुसरीचा प्रयत्न नाही आहे. वेगाने थोरो येतोय.
रॉकेट थ्रो येतोय तिथं. एकच धावसंख्या तिथे मिळेल. षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त होतोय. तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. कंजूस स्वरूपाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली राहुल जांभळे यांच्या षटकामधूनच. आता येणारे 12 चेंडू आणि 39 धावसंख्यांची गरज असणार आहे. जवळ 19.5च्या सरासरीने संघाची वाटचाल करावीच लागणार आहे. चला मैदानामध्ये पाणी पुरवायचे आहे आणि त्वरितच गेमला सुरुवात करायची आहे. दोघांपैकी कोणी पण बॅक टू बॅक 3 चौकार किंवा 3 षटकार मारलं ना तर 8,000 रुपये जीपे. दोन फलंदाजांना एक सुवर्ण संधी आलेली आहे. बॅक टू बॅक 3 चौकार आणि 3 षटकार जर मारले तर 8,000 रुपयाचं जीपे प्राइज आलेलं आहे सूरज पटेल यांच्याकडून. सुवर्ण संधी असणार आहे. मॅच देखील विन करू शकता आणि सुवर्ण संधीचा लाभ देखील घेऊ शकता. मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे. विन करून दिलं तर 10,000 रुपये. चेतननी विन करून दिलं 10,000 रुपये. आणि चेतन शिंदे यांना देखील पुन्हा एकदा सुवर्ण संधी आलेली. जर सामना इथून विजयी केला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज सूरज शेट्टी यांच्याकडून तुम्हाला, सूरज पटेल यांच्याकडून तुम्हाला देण्यात येतील. जीपे जीपे. चला ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 39. इथून सामना फसलेला आहे पूर्णपणे वाशीगाव संघाला. इथून सामना जर काढायचा असेल जवळ तर येणाऱ्या षटकामध्ये जवळ 3 विकेट तुम्हाला मारायचे लागतील. तर सामना शेवटच्या षटकापर्यंत एक तुल्यबल्य होऊ शकतो. परंतु तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अतिशय कंजूस प्रकारची गोलंदाजी केली होती. अशा प्रकारचे सामने जेव्हा असतात आणि अशा प्रकारचं टार्गेट असतं तेव्हा गोलंदाज नक्कीच कंजूस प्रकारची गोलंदाजी करतायत. माझा काही संबंध दादा. त्यात चुकीचं आहे. थांब तेव्हा आयोजक होते ते थांबून 1 मिनिट. थांब 1 मिनिट. हे राज. चौथं षटक प्रगतीपथावर घेऊन येताना दिसतोय. पंकज मुंडे गोलंदाजी मार्कवर तयार असणार आहे. जवळ 10 ते 12 पावलांचा रनअप असणार आहे. सामना करतील त्याचा चेतन शिंदे असतील आणि हितेश शेट्टी. 2 फलंदाज सध्या तरी क्रीज वरती दाखल होताना दिसतोय. यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर फेकला गेला होता परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू जवळ 6व्या स्टंप वरती हा चेंडू फेकला गेला होता. अवांतर म्हणून घोषित करतात. पहिल्या चेंडूवरती वाईटचा निर्वाला होतोय. एकेरी धावसंख्या तिथे मिळते बोनस स्वरूपात. 12 मध्ये 38 समीकरण आलेलं आहे. हे समीकरण जड असणार आहे. इथून जवळ 2 ते 3 षटकार तुम्हाला मारावेच लागतील या षटकामध्ये जर येणाऱ्या षटकामध्ये जर मॅच फ्री करायची असेल तर. परंतु इथं चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना चांभारली संघाचा गोलंदाज दिसतोय पंकज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पूल खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉडी वेट पूर्णपणे पाठी टाकला होता. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीत. पुन्हा एकदा झेल आपल्या वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय. पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू अवांतर आल्यानंतर जणू काही फलंदाजाचा खेळण्याचा इरादा बघतोय की का हा गोलंदाज. तशाच प्रकारे नंतरचा चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती स्वतः झेलबाद करून ठेवलेला आहे या फलंदाजाला. पुन्हा एकदा इथं मात्र चौथा आदरा बसतोय. चौथा गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना दिसतोय. समीकरण आलेल्या 11 मध्ये 38 बनवायचे आहे. 11 चेंडू 38 धावा. 38 धावा 11 चेंडू. इथून तुम्हाला फासे फिरवावे लागतील. इथून तुम्हाला आता सापशिडीच्या खेळामध्ये मुंगसाची एंट्री करायला लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असणार आहे. यावेळेचा चेंडू वेगाने बॅट फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचं फारसं समीकरण जुळताना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. 10 मध्ये 38. जसं निर्धाव चेंडू येतात तसं समीकरण जड होत चाललेलं आहे. पूर्णपणे वाशीगाव संघाच्या फलंदाजांवरती हे प्रेशर आलेलं आहे. हे प्रेशर हटवायला लागणार आहे. एखाद षटकार आणि चौकार मारून जर प्रेशर रिलीज करू शकता.
यावेळचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक पद्धतीने खेळून काढायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॉडीवरती चेंडू आदळला. लेग बायचा इशारा येतोय अंपायरचा. पुन्हा एकदा एकच धाव तिथे मिळेल. आता समीकरण आलेल्या 9 चेंडू आणि 37 धावसंख्यांची गरज असणार आहे. पूर्णपणे इथून सामना फसलेला आहे. येणारे काही चेंडू असतील आणि काही चेंडूवरती आपल्याला या सामन्यामधील विजेता संघ नक्कीच मिळाला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज मुंडे अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अतिशय वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरतून सरळ भिरकावून दिलाय. सिक्सर. आठ चेंडू आणि 31 धावसंख्यांची गरज असणार आहे. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा जो प्रेशर होता तो रिलीज केलेला या फलंदाजांनी. गोलंदाजी मार्कवर पंकज मुंडे. या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारे खेळ करते बघूया. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केली होती, परंतु फलंदाज पोचला गेला होता. दुसरी धाव देखील पूर्ण केली जातोय. त्यानंतर आमचे प्रमुख अतिथी मंगेश नेहरू पाटील यांचं इथं शुभ आगमन असणार आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील इथं यथोचित सन्मान केला जाईल. त्यांनी मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. या स्पर्धेनिमित्ताने तुमचं देखील शुभ आगमन आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील असणार आहे. पंकज मुंडे गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकला गेला होता. मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय चेंडू. एकच धाव तिथे मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आता समीकरण आलेलं आहे. 6 चेंडू आणि 28 धावसंख्यांची गरज आहे. 28 6 मध्ये बनवायचे असतील 28. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी कोणाकडे देतात कर्णधार ते बघायला नक्की आपल्याला मिळेल. जवळ 5 षटकार हे तुम्हाला लगावायलाच लागतील. चार षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि नेणारे 6 चेंडू आणि 28 धावसंख्यांची गरज असणार. निर्णायक षटक या आजच्या सामन्यामधील आपल्याला बघायला मिळेल. विशाल मोरे नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 28 धावसंख्या रोखायच्या आहेत. डिफेंड कराव्या लागतील 28 धावसंख्या. सुरुवातीचे 2 चेंडू जर चांगल्या रीतीने फेकले तर नक्कीच सामना पूर्णपणे तुमच्या बाजूने तुम्ही झुकवू शकता, परंतु ताकदीचे फलंदाज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सध्या तरी पूर्णपणे जी सूत्र असणार आहेत ती हितेश शेट्टी आणि रितेश या 2 फलंदाजांवरती असणार आहेत. जवळ 5 षटकार तुम्हाला लगवायलाच लागतील. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार होतोय. धमाका या बॅट्समनच्या बॅट्समधून येतोय. एक बिग हिट षटकार. मध्ये बनवायच्या होत्या 28 आणि 28 धावसंख्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मिड विकेटच्या डोक्यावरतून फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी. पुन्हा एकदा इथं मात्र आता गोलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर असणार आहे. फलंदाज तयार. हा चेंडू देखील गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आता मिश्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जी चुकी मागच्या चेंडूवरती केली होती या गोलंदाजाने, स्लॉट मधला चेंडू पूर्णपणे प्लॉट मध्ये पाठवून दिला गेला होता, परंतु हा चेंडूचा जर विचार केला गेला तर हा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर फेकला गेला, त्यामुळे फलंदाज स्वतः बीट होत आहेत. निर्धाव चेंडू आल्यानंतर फलंदाजांवरती प्रेशर येईल. एका चेंडूवरती बाउंड्री आल्यानंतर गोलंदाजांवरती प्रेशर.
हा देखील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरतून पुन्हा एकदा बॅक टू बॅक होतोय धमाका. बॅट्समनच्या बॅट्समधून पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड षटकार. षटकार आलेला आहे. अजूनपर्यंत 3 षटकार येतील का सलग बघूया पाहूया. हा देखील चेंडू त्याच दिशेने कॉपी अँड पेस्ट पुन्हा एकदा. ओ हो हो षटकार. तीन षटकार आलेले आहेत. आता 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10. पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतो या मैदानावरती. रोमांच, थर्रार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरी मिरवणारा, झेंडा मिरवणारा आखाडा. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी प्रेशर पाहायला मिळतंय. अवांतर चेंडू 2 मध्ये 9 समीकरण. पूर्णपणे आता गोलंदाजांवरती प्रेशर आलेला आहे. फलंदाजांचं कौतुक करावे लागेल. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. कन्सिस्टन्सी इज अ गेम आपल्याला पाहायला मिळतोय या फलंदाजांच्या मार्फत. 2 मध्ये 9. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक. काय होईल इथं? मात्र पकडला जाईल झेल. समाप्त होईल हितेश शेट्टी यांचा खेळ. फलंदाज मॅच फसली होती, परंतु इथं मात्र सुटकेटचा निश्वास सोडला असेल चांभारली संघाने. आता 1 मध्ये 9 समीकरण आलेले. पूर्णपणे मॅचची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. एखाद येणार अवांतर चेंडू नो अथवा वाईट बोनस स्वरूपात चौकार तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु गोलंदाज चांगला आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून षटकार, परंतु दिवाळी गेल्यानंतर फटाके वाजवून काय फायदा नाही आहे. पुन्हा एकदा जिनीत 11 इच्छापूर्ती वाशीगाव संघ इथून मात्र पराभूत होतोय. विजय झालेला संघाला हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या देखील संघाला हार्दिक अभिनंदन असेल. पुढच्या मॅच साठी ऑल द बेस्ट असेल त्यांना. आणि इथून तुमचा प्रवास लांबचा असणार आहे. सावकाश जा, आपली घरी कोणीतरी वाट बघत असेल.